नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, आश्वासित प्रगती योजना, ग्रॅच्युटी, निवृत्तीचे वय 60 वर्ष व इतर मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। आज 6 सप्टेंबरची मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे। सविस्तर व्हिडिओ बघून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन, ग्रॅच्युटी, आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्तीचे वय याशिवाय अन्य मागण्यांसाठी 4 सप्टेंबर पासून संप पुकारला होता। सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असे जाहीर केले आहे। सह्याद्री अतिथीगृहावर कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या महत्वाची बैठक पार पडली। सदरील बैठकीनंतर संप मागे घेण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीकडून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे। तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय आहे पहा मित्रांनो। राष्ट्रीय पेन्शन, सुधारित पेन्शन, एकत्रित पेन्शन योजना या योजनेमधील एका योजना स्वीकारण्याची कर्मचाऱ्याला मुभा दिली जाणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या समयबद्धतेने सोडवल्या जातील अशी माननीय मुख्यमंत्र्यांची दिलखुलास ग्वाही आहे। त्यानंतर 4 सप्टेंबर नंतरचे संप आंदोलन स्थगित करण्यात आला आहे। मार्च 2024च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना 2024 महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येईल असा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांसह सह्याद्री अतिथीगृहात संघटना प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आलेला आहे। केंद्राच्या एकीकृत पेन्शन योजनेपेक्षा राज्याची योजना सरस असल्याचे यावेळी संघटना प्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले। सुधारित पेन्शन योजनेमुळे 4.5% योगदान रकमेची राज्य शासनाची बचत होईल, हे सुद्धा यावेळी निदर्शनात आणलेले आहे। चर्चेअंती माननीय मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित पेन्शन योजना व एकत्रित पेन्शन योजना या 3 योजनांमधील कोणतीही एक योजना स्वीकारण्याची मुभा कर्मचारी शिक्षकांस आहे असा निर्णय सभास्थानांनीच माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो आगामी आठवड्याभरात निर्गमित केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरात अधिसूचनेद्वारे ज्या कर्मचारी शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू झाली अशा सर्व कर्मचारी शिक्षकांना सन 1982च्या नियम अंतर्गत समाविष्ट कराव्या। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अनुकंपा तत्वावरील तात्कालीन प्रतीक्षा यादीतील कर्मचारी यांचे संदर्भात न काढलेले आदेश सत्वर प्रस्त करण्यात यावेत अशीही संघटनेच्या वतीने आग्रही विनंती करण्यात आलेली आहे। ग्रॅच्युटीची रक्कम ही केंद्राप्रमाणे 25 लाख रुपयापर्यंत वाढ देण्याबाबत सुद्धा त्यांनी मागणी केली आहे। जे निवृत्ती वेतन 80 राशीकरण पुनर्स्थापना कालावधी हा 12 वर्षानंतर आहे, 12 वर्षानंतर कमी करा, या मागण्या अगोदर विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या असून शासनाच्या मान्यतेच्या टप्प्यात आहेत असे निवेदन दिनांक 14 डिसेंबर 2023 विधानसभेत सदर करण्यात आले आहे आणि या संदर्भातील प्रलंबित कार्यवाही सत्वर पूर्ण करण्यात यावी अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।